सर्वांना नमस्कार. काल मी एक हेल्थ अपडेट दिली माझ्याबद्दलची की मला सकाळी सोअर थ्रोट म्हणजे घशामध्ये खवखव होती आणि त्यानंतर मी आजारी पडणार हे कळल्यानंतर मी एक व्हिडिओ बनवलेला ज्यामध्ये आयुर्वेदातील प्रथमोपचार म्हणजेच लंगन याविषयी आपण बोललो होतो. आणि त्यानंतर व्हिडिओ बनवताना मी सांगितलेलं की माझ्या पुढचे हेल्थ अपडेट मी तुम्हाला देत राहील. आणि त्याच हेल्थ अपडेटबरोबर आजचा टॉपिक घेऊन मी आलेलो आहे की टॉपिकचं नाव आहे की कोण म्हणतं आयुर्वेदाने बरं व्हायला वेळ लागतो. तर ह्यासाठी आधी आपल्याला फ्ल्यूचा चार्ट बघावा लागेल की फ्ल्यूचा ग्राफ बघावा लागेल की फ्ल्यू कसा प्रोग्रेस होतो आणि कसा कमी होतो. तर 7 दिवसाचा कमीत कमी फ्ल्यूचा पिरियड असतो, ज्यामध्ये पहिल्या 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला सोअर थ्रोट म्हणजे घसा खवखवणे किंवा नेझल कंजेशन नाक बंद असणे ह्या गोष्टी जाणवू लागतात. आणि त्यानंतर त्या गोष्टी प्रोग्रेस होत जातात. पहिल्या 4 दिवस ते 3 दिवस तुमचा घसा खवखव ही चालूच राहते, नेझल कंजेशन असतंच. तिसऱ्या चौथ्या 5व्या दिवसामध्ये तुम्हाला हाय ग्रेड फिवर असतो, ताप वगैरे असतो जो राहतो. आणि त्यानंतर मग ती संप्राप्ती डिक्लाईन व्हायला म्हणजे कमी व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर 7-8 दिवसामध्ये तुम्ही बरे होता. काही जणांमध्ये याचा पिरियड हा जास्त असतो, जसं तुम्ही अपत्य करता ह्याचा पिरियड वाढत जातो. तर काल जेव्हा सकाळी 4 वाजता मला ती लक्षणं दिसायला लागली त्यानुसार मी आयुर्वेदाने ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. आणि सकाळी 4 वाजता जी घशामध्ये खवखव होती किंवा सोर थ्रोट होतं ते रात्री 8 पर्यंत ते 6 पर्यंत ती खवखव मी पूर्ण आयुर्वेदिक औषधांनी बंद केलेली. त्यानंतर मला सकाळपासून ताप आणि जे की दुसरी स्टेज आहे व्याधीची, ताप असणं, बॉडी एक वगैरे असणं, फटीग वगैरे असणं ही लक्षणं होती. आणि तीही आज सायंकाळपर्यंत कमी झालेली. म्हणजे जी की फ्ल्यूची संप्राप्ती 5 दिवसामध्ये किंवा 4 दिवसामध्ये घडते ते आपण 2 दिवसामध्ये कव्हर केलेली आहे आणि हे केलेलं आहे आयुर्वेदाने. तर ज्यामध्ये औषधं मी सांगणार नाही आहे कारण की प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि त्यानुसार औषधं बदलतात. आणि मला जी औषधं गरजेची होती किंवा माझ्या शरीराला सूट होणार होती आणि अवस्थेला योग्य होती ती मी घेतली आणि त्याने रिकवर झालं. आणि आयुर्वेदाने आपण हा रिकव्हरी पिरियड किंवा व्याधीचा पिरियड हा कमी करू शकतो. जसं की आपल्या एखादा फ्रॅक्चर वगैरे झालेला आहे आणि मॉडर्नमध्ये सांगितलं जातं की 21 दिवस प्लॅस्टर ठेवावं लागेल. आणि हेच 5,500 वर्षापूर्वी ही आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की अस्थि धातू म्हणजे बोन क्रिएट व्हायला 21 दिवस लागतात. ह्याच्यावरून एक गोष्ट आहे की आयुर्वेदाने बरं व्हायला वेळ नाही लागत. आयुर्वेद तेवढाच वेळ घेतं जेवढा शरीराला एखादी गोष्ट बनवायला किंवा बरं व्हायला वेळ लागतो. आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण ती प्रोसेस बूस्ट करत असतो किंवा फास्ट फॉरवर्ड करत असतो, ॲक्सिलरेट करत असतो. त्यामुळं जो गैरसमज आहे माणसांमध्ये की आयुर्वेदाने बरं व्हायला वेळ लागतो, तर तसं काही नाही आहे. जे माझ्याकडे बघून तुम्हाला आज कळत असेल. उद्याही हेल्थ अपडेट मी तुम्हाला देईलच आणि त्याचबरोबर उद्याचा नवीन विषय घेईल. तर धन्यवाद.